सोलापूर जिल्ह्यात डीजेवर बंदी घालण्यात आलेली आहे. डीजे शिवाय मिरवणूक काढावी लागणार आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. डीजे बंदीवर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिलेत. तर सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डीजे मुक्त उत्सव साजरे करण्याच्या देखील सूचना पोलीस यंत्रणेकडून देण्यात आलेल्या आहेत. नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ सोलापूरच्या त्या खाकी वर्दीतल्या फतव्यावर आहे ज्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरवली. सोलापूर पोलीस आयुक्तांनी फरमान काढलंय की भीमजयंती डीजे मुक्त करा, नाहीतर कायदेशीर कारवाई करू. साहेब, नियम सगळ्यांना सारखे हवेत हे संविधानाने सांगितलंय, पण सोलापूर प्रशासनाचा न्याय एकाला धूप आणि दुसऱ्याला तूप असा का? आज आपण सोलापूरच्या गल्लीबोळातल्या त्या काळ्या धंद्यांचा पाढा वाचणार आहोत जे पोलिसांना दिसत नाहीत, पण त्यांना फक्त भीमजयंतीचा डीजे दिसतोय. मुद्दा नंबर 1, निवडणुका आणि विजयोत्सव. काही महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या, निकाल लागले, गुलालाच्या धुराड्यात सोलापूरचे रस्ते माखले होते. एका नेत्याच्या मागे 10 डीजेचे थर उभे होते. तेव्हा पोलीस प्रशासन कुठे होतं? साहेब, तेव्हा तुमच्या कानातल्या पडद्यांना इजा होत नव्हती का? तेव्हा शांतता भंग होत नव्हती का? निवडणुकीच्या रॅलीत जेव्हा नियमांची ऐशी केली जाते तेव्हा तुमची कारवाईची नोटीस कुठल्या फाईलमध्ये दबलेली असते? राजकारण्यांच्या समोर नतमस्तक होणारी तुमची खाकी फक्त सामान्यांच्या सणाला कशी काय ताठ होते? आता येऊया पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर. सोलापुरात जागोजागी मटका आणि जुगाराचे क्लब राजरोसपणे सुरू आहे. सामान्य माणसाचं घर उद्ध्वस्त करणारी बेकायदेशीर सावकारी तुमच्या नाकात खालून चालते. वाळू तस्करी आणि बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? रस्त्यावर टवाळखोर पोरं सायलेन्सर काढून फटाके फोडत फिरतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णांना त्रास होत नाही का? तिथं तुमची पेट्रोलिंग गाडी का थांबत नाही? जे डिपार्टमेंट रोज स्वतः कायदा मोडणाऱ्यांकडे अर्थपूर्ण डोळे झाक करते ते आज आम्हाला शिस्त शिकवायला निघालंय का? हा विनोद नाही तर काय आहे? साहेब, लग्नाच्या वराती रात्री 12-1 वाजेपर्यंत बँड आणि डीजे वाजवतात, तेव्हा ध्वनी प्रदूषण होत नाही का? पण जेव्हा वर्षभरातून एकदा माझ्या भीमरायाची जयंती येते तेव्हा कोट्यवधी लोकांचं आराध्य दैवत रस्त्यावर मिरवणुकीत असतं, तेव्हाच तुम्हाला कायद्याचे डोहाळे का लागतात? हा दुजाभाव कशासाठी? का फक्त निळ्या झेंड्याखाली एकत्र येणाऱ्या ताकदीला दाबण्याचा हा प्रयत्न आहे? लक्षात ठेवा, आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत, पण जर तुम्ही एका बाजूला झुकलेला न्याय देत असाल तर तो न्याय आम्हाला मान्य नाही. पोलीस आयुक्तांना माझा थेट सवाल आहे, जर तुम्हाला सोलापूर शांत करायचं असेल तर आधी त्या मटका किंगवर कारवाई करा, आधी त्या वाडूचोरांना आत टाका, आधी त्या सायलेन्सरवाल्यांना अडवा आणि मग आमच्याकडे या. आम्ही कायदा पाळायला तयार आहोत, पण तो नियम सगळ्यांना असेल तरच. सोलापूरच्या तमाम भीमसैनिकांना माझी एक विनंती आहे, आपण शांततेत पण दणक्यात जयंती साजरी करायची. प्रशासनानं आम्हाला डिवचू नये. ज्या बापानं तुम्हाला ही वर्दी दिली त्या बापाचा सण आहे हा. विषय एंड आहे. बापाची जयंती बोर्डावर आहे. तुम्हाला काय वाटतं, हा प्रशासनाचा निर्णय योग्य आहे का? कमेंट्समध्ये तुमची आग ओका आणि शेअर करा हा व्हिडिओ. जय भीम, जय संविधान.